केसनंद वाडेबोलाई गणातील पंचायत समितीचे भावी उमेदवार आणि युवकांचे स्फूर्तिस्थान महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक असलेले युवा कार्यकर्ते कुशाल नाना गोरख सातव यांच्या अष्टापूर तालुका हवेली येथील गावभेट दौऱ्याप्रसंगी त्यांची बैलगाडीतून विजयी मिरवणूक काढून भव्य असं स्वागत करण्यात आलेलं आहे। केसनंद वाडेबोलाई पंचायत समिती गणातील संभाव्य उमेदवार म्हणून कुशाल नाना गोरख सातव यांचे अष्टापूर येथे गावभेट दौऱ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आलेलं होतं। अष्टापूर येथे आगमन होताच सजवलेल्या बैलगाडीतून ढोल ताशांचा दणदणाट, फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण करत आणि जेसीबीने भव्य पुष्पहार घालून जल्लोषपूर्ण मिरवणूक काढण्यात आलेली असून त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांच्या भगव्या वादळाचे अष्टापूरकर ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केलंय। अष्टापूरमधील शेकडो समर्थक आणि असंख्य तरुण कार्यकर्ते, महिला भगिनी यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून कुशाल नाना यांना एकनिष्ठेने साथ देण्याचा निर्धार व्यक्त केलाय। तर परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यासह युवा कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्ता या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। रिस्पॉन्स कसा आहे आपल्याला? गावामध्ये दोन गटाचं राजकारण हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। ज्यावेळी मी माझ्या राजकारणासाठी समितीसाठी आलं तर प्रत्येक गावामधले सगळेच काही मंडळी असतील किंवा सगळ्याच राजकीय क्षेत्रातल्या सर्वच मंडळी जे असतील त्यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या वर्ष चालत असणारा जो वाद आहे तो सोडून सगळे त्या कुशाल नानासाठी कुशाल नाना हाच पक्ष आणि सुंदर असं त्यांनी धोरण घेऊन आज माझ्यासाठी खूप दिले आहे। आणि त्यांना माहिती आहे की एक युवा वर्ग जर समजा आपल्याला व्यंग राजकारणाचे तर आपण त्याच्याकडे जाऊन हक्काने आपली कामं करून घेते तर तोच मला सगळ्यांमध्ये दिसतोय आणि ती जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी आणि एक तसं म्हणजे तर ती सुद्धा म्हणजे एक दडपणच माझ्याकडे आहे पण ते येणाऱ्या काळामध्ये ते नेतृत्व एकदम सक्षमपणे हाताळेल याची मला विश्वास आहे आणि तोच विश्वास हा पूर्ण जनतेमध्ये आहे। सुद्धा निवडणुकाचा पुढे आलेला नाहीये किंवा निवडणुकांच्या गुणतारखा डिक्लेअर नसताना सुद्धा एवढा युवा वर्ग, एवढा वरिष्ठ ज्येष्ठ मंडळी सगळे आज त्या कुशालनासाठी बाहेर पडतात। तर मला त्यांचे जे काही त्यांनी जो माझा विश्वास ठेवलेला आहे तर त्या विश्वासाला कधी मी तडा लावून देणार नाही हे तास भेटेल। आणि मी माझ्या सांगण्यात आलं पाहिजे की इथून पुढे कुशालनाच्या माध्यमातून 10% हे राजकारण आणि 90% समाजकारण असेल हे मी एक मोठ्या प्रमाणात एक विजयी यात्रा या ठिकाणी निघालेली म्हणजे शेकडो प्रदर्शन आपण केलेले, शेकडो गाड्या आहेत, शेकडो आपल्या सोबत झालेले। तर आपण मतदारांपर्यंत कुठला अजेंडा घेऊन जाते काय सांगता? म्हणजे आता तुम्ही सांगितलं की शेकडो गाड्या घेऊन नियोजन केलेलं नसेल हे सगळे माझ्या तरुण आणि माझ्या सगळ्या सहकार्यांनी हे केलेलं आहे। आणि अजेंडा त्यांना सगळ्यांना ह्यामध्ये कोणत्या पक्षात जाणार आहे हे माहिती नसताना सुद्धा त्या सगळ्या जे समुदाय राजकीय संघटनेसाठी बाहेर घडते त्यांना विश्वास आहे की हा पोरगा कधीही आपल्या जे काही आपण शब्द देणार आहे तर हा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही त्या विश्वासाने बाहेर आलेला आहे। विकासाचा अजेंडा तर तो फक्त विकासाचा अजेंडा जर तुम्ही सांगत असाल तर आपल्याला त्या पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना असतील त्या आज शेतकरी वर्गामध्ये, महिला भगिनींमध्ये आणि जे अपंग वर्ग असेल यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर त्या पोहोचवण्याचा 100% माझ्याकडनं मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार। कुशाल नाना हे व्यक्तिमत्व खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापन केसनंद गावामध्ये केलेली आहे। तसंच म्हणजे ते शून्यातनं वरती आलेले आहेत। एक खूप चांगला उमेदवार म्हणून त्यांना आम्ही बहुमताने निवडून देणार आहे आणि त्यांनी खूप चांगली कार्य त्यांच्या हातून अजून घडावी अशी आमची इच्छा आहे। ओके, अजून तुम्हाला काय वाटतं महिलांसाठी काय उपक्रम राबवावे, काय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात? महिलांसाठी आता बचत गटाच्या माध्यमातून तर कर्ज वगैरे हे करून महिला छोटासा बिझनेस करू शकतात। तसं कुशाल नानांनी महिलांसाठी रोजगारासाठी एखादं इथं गावात किंवा गावाच्या आसपासच्या एरियात एखादी कंपनी किंवा काय हे केलं तर महिला तिथं काम करू शकतील आणि महिलांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे। तरुणाई अक्षरशः भारावून गेलेली आहे। अष्टापूर गावामध्ये एवढं मोठं स्वागत कुठल्याच नेत्याचं आजपर्यंत झालेलं नाही। म्हणजे तो विजयी उमेदवार असेल किंवा मतदान प्रक्रियेमध्ये जरी असतो तरी त्यावेळेस एवढं कधीच नव्हतं स्वागत झालं एवढं अष्टापूर ग्रामस्थांनी स्वागत केले। निश्चित भारावून जाण्याची ही घटना आहे, कारण एक तरुण उमेदवार आम्हाला लाभतोय यासारखा दुसरा आनंद नाही।
इथून पाठीमागं आम्हाला पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आमदार असतील, खासदार असतील, आष्टापूर हे गाव हवेली तालुक्यातलं टेलला येतं, म्हणजे शेवटचं गाव आहे. त्यामुळं वाड्या वस्त्यावर पाहिजे असा विकास अजून पोचलेलाच नाही. तरुणांच्या मनामध्ये नक्की काय खतखत आहे हे कोणी जाणूनच नाही घेतलं, कारण त्याच्यामध्ये हे वयाचा कुठंतरी गॅप दिसत होता. आता आमच्याच वयाचा आम्हाला जर नेता मिळत असेल तर नक्कीच आम्हाला तो विश्वास आहे आणि आत्मविश्वास एवढा दांडगा वाढला आहे. तरुणाई तुम्ही पाहत असाल किंवा विजयी रॅली निघाली, त्याच्यामध्ये एवढा मोठा हार, पुष्पवृष्टी झाली किंवा अनेक नेत्यांची भाषणं झाली, याच्यामधून तुम्हाला कुशल नानावरचं असलेलं प्रेम तुम्हाला दिसलं असेल. आणि एक निश्चित तरुण चेहरा जर पुढे येतोय तर सर्वांनी मिळून त्याला साथ दिली पाहिजे. कुठलंही पद नसताना आजपर्यंत त्यांनी कुठल्याही निवडणुकीला सामोरं न जाताना सुद्धा सामाजिक कार्य कसं करायचं असतं त्याच्यामध्ये हिंदू धर्मासाठी जे जे काय करता येईल तेवढं या मुलांनी केलेलं आहे. आणि निश्चित यापुढील काळात जर त्याला पदावर जाण्याची संधी मिळाली आणि ही जर ताकद भेटली तर निश्चित हा मुलगा किंवा हा तरुण निश्चित परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही आणि विकासाचा अनुशेष भरल्याशिवाय राहणार नाही, एवढी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री वाटते. अनेक पर्याय असताना आपण कुशल नानांचाच काय पर्याय निवडला? कुशल नानाचा पर्याय निवडायचं कारण अजूनपर्यंत दुसरा कुठलाच उमेदवार आमच्यापर्यंत आलेला नाही. ही एक पहिली मोठी घटना या परिसरामध्ये असं पहिल्यांदाच घडलं आहे. कारण जेवढे पक्ष विखुरलेत तेवढे नेते झालेत, तेवढे कार्यकर्ते झालेत, पण सगळ्यांच्या पाठीमागं ससेमिरा आहे काहीतरी. प्रत्येकाला काहीतरी भीती आहे, कोण उभं राहील कोण याची काही खात्री नाही, कुठला पक्ष तिकीट देईल का नाही याची पण खात्री नाही. आज कुशल नानाच्या समोर माणूस पण नाही उभं राहिला, पण या मुलाचा आत्मविश्वास एवढा दांडगा आहे. ह्यांनी आज स्वतःहून जाहीर केले की मला समाजसेवेसाठी उतरायचं आहे, पहिली सुरुवात माझी पंचायत समितीच्या पदापासून असेल. ही आत्मविश्वास एवढा आम्हाला जाणवला की त्यामुळं आम्ही निश्चितपणे या मुलाच्या पाठीमागे उभं राहायचा आम्ही ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. कुशल नानांना तसं पाहायला गेलं तर आमच्या गावामधून आज आम्ही पहिल्यांदाच गाव भेट दौरा होता, तर त्या निमित्ताने आम्हाला आज गाव भेट दौऱ्याचा आम्हाला एवढा आज आनंद झाला की आम्हाला आज असं वाटत होतं की आमची विजयीच कुशल नानाची मिरवणूक आम्ही काढतो आहे. त्या पद्धतीने तरुण वर्ग आनंदी होता आणि तरुण वर्गाने मोठ्या अशा प्रमाणात हे केलं आहे. आष्टापूर गावामध्ये तसं सांगायचं गेलं तर तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात कुशल नानाच्या पाठीमागे आहे आणि इथून पुढेही राहील. आणि तरुण वर्गाने असं निश्चय केलेला आहे की आष्टापूर गावामधून जास्तीत जास्त मताधिक्य द्यायचं. त्याचप्रमाणे आमचा प्रचार हा आष्टापूर गावापुरता नसून हा इतर गावामध्ये पण आम्ही जाऊन तेवढ्याच प्रमाणात प्रचार असा करणार आहे आणि मोठ्या अशा मताधिक्याने आम्ही कुशल नाना यांना विजयी करण्याचा संकल्प केलेला आहे. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.